भोंदूखरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार। ऑपरेशन टायगर आणि तुतारी योग्य वेळी होईल, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचा सूचक दावा। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पीएनजीसाठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। पाईपलाईन असताना देखील कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो, त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2600 तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 2,39,990 रुपये मोजावे लागणार। बंगळुरूमधील सामन्यापूर्वी एक भावनिक क्षण। मागील वर्षी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आरसीबीच्या 11 चाहत्यांना श्रद्धांजली अर्पण। दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या चाहत्यांच्या स्मरणार्थ स्टेडियममधील 11 जागा प्रतिकात्मकरित्या रिकाम्या।